आफ्रिकेतील एका मालवी नावाच्या छोट्याशा गावातल्या विल्यम या 13 वर्षाच्या मुलानं संपूर्ण गावाला कसं वाचवलं त्याची गोष्ट, एक रिअल स्टोरी आज आपण ऐकणार आहोत. मक्याची शेती करणारं आफ्रिकेतील हे कुटुंब, यामध्ये आहे हा ट्रिवेल आणि हा जॉन हा चक्कर येऊन पडतो. उष्माघात झाल्यामुळं त्याचा जागेवरच मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूच्या वेळेला फादर सांगत असतात कशा पद्धतीनं तो सुरुवातीचा शेती करणारा होता. खूप चांगल्या प्रकारची शेती हा करत होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यावेळेलाच आफ्रिकेच्या जंगलातील ही आदिवासी लोक सगळ्यांचं दुःख कमी करण्यासाठी वेगवेगळे कपडे घालून, वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख करून तिथे येतात आणि सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत असतात. ही आदिवासी लोकांचं एक प्रकारचं पद्धत होती की सगळ्यांना हसवण्यासाठी येते. हे ट्रिवेलचं कुटुंब आहे. ट्रिवेलचा मुलगा, मुलगी, पत्नी मक्याच्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. त्याला खूप कष्ट करावं लागत होतं, खूप मेहनत करावी लागत होती. पाण्याची खूप कमतरता होती. पाऊस पण तिथं कमी पडायचा आणि त्यांना खूप मेहनतीनं काम करावं लागत होतं. त्यांचा मुलगा जो होता विल्यम कामक्वांबा, हा विल्यम एक छोटा सायंटिस्ट होता. तो सतत नवीन काहीतरी शोधत असायचा. शाळेत ज्यावेळेस जातो त्यावेळेला शाळेत सतत त्याला वेगवेगळे प्रश्न पडायचे. शाळेमध्ये त्याचे प्राचार्य सांगतात की लवकरात लवकर फी भरा, नाहीतर तुम्हाला कॉलेजमधून शाळेतून काढून टाकलं जाईल. आणि त्याच्याजवळ एवढे पैसे नसतात. त्याचे शिक्षक पण त्याला सांगत असतात फी लवकर भरायला सांग, पण त्याच्याकडे पैसे नसतात. तो खूप गरीब असतो. घरात त्याच्या लाईट नसते आणि तो आईला म्हणत असतो की मला दिवा दे रॉकेलचा, की ज्याच्यावर मला अभ्यास करता येईल. पण आईसुद्धा रॉकेलचा दिवा देऊ शकत नाही. ती म्हणते थोडंसंच रॉकेल आहे आणि त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागणार आहे. घरातलं स्वयंपाकाचं कामसुद्धा करावं लागेल आणि ते रॉकेल पुरवून वापरावं लागेल. त्यामुळे त्याला अभ्यास जास्त वेळ रात्री जागून करता येत नाही. तरी तो अभ्यास करतो आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला जातो. त्या परीक्षेत त्याला 60% मार्क्स मिळतात. त्याला असं वाटतं की आपण आणखीन अभ्यास करू शकलो असतो तर आपल्याला आणखी जास्त मार्क्स मिळाले असते. जेव्हा शाळा सुटते त्यावेळेला त्याचे मित्रांनो तो येत असताना त्यांना असं भंगाराचं साहित्य पडलेलं दिसतं, जे इथं रत्रट टाकून दिलेलं असतं. आणि ते टाकावं असलेलं साहित्य, त्यातून अनेक उपयोगी वस्तू हे शोधून काढतात. विल्यमला तिथंच बॅटरी सापडतात. तो आपल्याला मित्राला सांगतो ह्या बॅटरीचा उपयोग करून आपण जर ह्या चार्जिंग करू शकलो तर ह्याचा उपयोग आपल्याला रेडिओमध्ये बॅटरी वापरून रेडिओ दुरुस्त करता येईल. अनेक गोष्टी आपल्याला करता येतील असं त्याला वाटतं. त्यांच्या गावामध्ये कुठंच लाईट नसते आणि दुसऱ्या दिवशीच गावामध्ये एक बैठक असते. तो शाळेतून आल्यानंतर त्या बैठकीमध्ये बसतो. 2 बाहेरून आलेली माणसं त्यांचे शेताच्या आजूबाजूला जंगलातले असलेली झाडं, ती झाडं तोडण्यासाठी जमीन मागत असतात. पण तिथला जो मुखिया असतो तो सांगत असतो ही झाडं तोडली तर आपली शेती सगळी वाहून जाईल. पण जॉन, जो विल्यमचा काकाचा मुलगा असतो, त्याचा चुलत भाऊ असतो, तो मात्र तयार नसतो. तो म्हणतो कर्ज झालेला आहे आणि मला ती द्यायची आहे. आणि तो जमीन द्यायला तयार होतो. ती झाडं तोडायला परवानगी देतो. त्याच्या बदल्यात त्याला काही पैसे मिळतात. विल्यमचे वडील सांगत असतात पण तो ऐकत नाही आणि तो झाडं तोडल्यामुळं आपलं नुकसान होईल शेतीचं सांगून सुद्धा तो ऐकत नाही.
आणि त्याचा परिणाम असा होतो की तो चिडून निघून जातो आणि म्हणतो नाही, मला माझं कुटुंब जगवलं पाहिजे, मी कसा जगणार त्याशिवाय. आणि त्यावेळेला झाडं तोडतचं काम सुरू होतं आणि ते आदिवासी लोक विल्यमला दिसतात, जे ओसाड माळावर उभे असल्यासारखे दिसत असतात. हे जंगल तुटत आहे आणि ते कमी होत आहे. ते जंगल हेच त्यांचं घर असतं आणि अशा अवस्थेत ही आदिवासी जमात या जंगलाशिवाय कशी राहणार, म्हणून त्या विल्यमला खूप वाईट वाटत असतं. तो त्यांच्याकडे बघून त्याच्याही डोळ्यात अश्रू येतात आणि तो विचार करत असतो आपल्या मित्रांच्या सोबत. रेडिओ एका दुरुस्त करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण ते सगळे जण म्हणतात विल्यमला की तू हा रेडिओ दुरुस्त करू शकतोस. मग विल्यम घरी पळत येतो. घरी आल्यानंतर काही बॅटरी ज्या सापडलेल्या असतात ते घेऊन जात असतो. त्यावेळा वडील त्याला म्हणतात, तू एक हुशार विद्यार्थी आहेस, तू अभ्यास केला तर खूप मोठा होशील. तर हा म्हणतो, मग माझी फी तेवढी भरा ना शाळेतली. तर ते म्हणतात, आपली शेतीतलं साहित्य म्हणजे जे धान्य आहे, पीक आलेलं आहे, त्यातली विक्री करून आपण तुझी फी भरूया. तो आपली बॅटरी घेतो आणि जातो. बॅटरी घेऊन गेल्यानंतर त्या बॅटरी वापरून तो रेडिओ दुरुस्त करतो आणि रेडिओ सुरू होतो. रेडिओ सुरू झाल्यानंतर सगळे मित्र खूप आनंदित होतात आणि नाचू लागतात. ज्या वेळेला तो शाळेत जात असतो दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला त्याला त्याच्या गुरुजींची शिक्षकांची एक सायकल दिसते की त्या सायकलीला कुठली इलेक्ट्रिसिटी नसते तरीसुद्धा त्याचा बल्ब कसं काय पेटतो ह्याचं त्याला आश्चर्य वाटतं. की तो तसाच शाळेत जातो. त्याचे प्राचार्य म्हणतात की ज्याने फी भरलेली नाही त्यांना शाळेतून काढून टाका. त्यालाही तिथून काढलं जातं आणि झाडं तोडल्यामुळं खरोखरच पूर येतो आणि त्या पावसामध्ये ह्याच्या शेतामध्ये सगळं पाणी शिरतं आणि शेतीचं फार मोठं नुकसान होतं. विल्यमचे वडील असतात ते खूप दुःखी होतात की कारण आलेलं सगळं शेत वाहून जातं, आता पीक काही येणार नाही, नुकसान होणार. मग ते आपल्या मित्राकडे जातात की जेणेकरून बाबा माझे जे थोडेसे पैसे साठवले त्या पैशातून तू मला काहीतरी दे, जेणेकरून मला काहीतरी करता येईल. तर मित्र म्हणतो, जर तुझे राहिलेले पैसे जर तू वापरलेस आणि शेतात काहीतरी केलंस, पुन्हा तर उन्हाळा पडणार आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये तर तुझं आणखीनच खायला प्यायला नसेल, मग त्यावेळेला काय करणार? त्याच्यासाठी तरी आत्ता तू पैसे वाचून ठेवलेले आहेस, त्याचा उपयोग कर, कारण आताच तू काही करू नकोस, असं तो मित्र सांगतो आणि त्याला तसंच माघारी पाठवतो. तो काही मदत करत नाही. तो म्हणतो, मी तुला काही करू शकत नाही, तुझं आहे ती पण जे जमापुंजी आहे, जे साठवलेले पैसे आहेत, हे सगळे बर्बाद होतील. तुझं नुकसान मला करायचं नाही, असं त्याचा मित्र त्याला समजावून सांगत असतो. त्याला खूप वाईट वाटतं की काय करावं आता, कसं काही करता येईल, आपल्याला यातून काही मार्ग काढता येईल का, याचा विचार करत असतो. कारण शेतातलं तर सगळं पीक सगळ्यांचंच नुकसान झालेलं असतं आणि या नुकसानामुळं सगळं पीक आता खराब होऊन गेलेलं होतं. आता काय करायचा हा प्रश्न सगळ्यांच्या पुढं उभा राहिलेला होता. ते मुख्याला जाऊन भेटतात आणि गावच्या मुख्यानं सांगतात की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. आपल्या गावात एक नेत्याची सभा आहे, त्या नेत्याला जर सांगितलं की आपल्या गावातल्या पाण्याची व्यवस्था करा, जेणेकरून आपलं पीक मरणार नाही, जगेल आणि सगळ्यांना पाणी मिळेल. आणि त्यासाठी ज्यावेळेला विल्यम जरी त्याला शाळेतून काढलेलं असतं तरीसुद्धा तो तसाच शाळेत घुसत होता आणि शिकत होता. एकदा तो सरांच्या जवळ जातो आणि सरांना म्हणतो की मला एक प्रश्न पडलेला आहे, मला त्याचं उत्तर द्या की तुमची सायकलची लाईट कशी काय लागते. तर ते म्हणतात, मी पॅन्डल फिरवले की ते लाईट लागते. मग ते कशामुळे लागते? तर ते म्हणतात त्याच्यात डायनामाईट
सारखं काहीतरी आहे की ज्याच्यामुळं ते चक्र फिरल्यानंतर, जसं हातावर हात घासल्यानंतर जसं घर्षण झाल्यानंतर उष्णता निर्माण होते, तसं ऊर्जा निर्माण होते, तसं ते चाकं फिरतात. त्या घर्षणामुळं ते जे डायनामाईट आहे, त्या डायनामो आहे, त्या डायनामोमध्ये वीज तयार होते आणि त्याच्यामुळं लाईट लागते असं काहीतरी सांगतात. पण ते डायनामो कसा तयार करायचा असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांना सांगता येत नाही. ते पण म्हणतात मलाही माहीत नाही. मग तो म्हणतो मला त्या संबंधी पुस्तकं वाचायचे आहेत. तर ते म्हणतात तुला तर शाळेतून काढून टाकलेलं आहे, मग तुला पुस्तकं वाचायची मिळणार नाहीत. पण ते मदत करायला तयार होतात, लायब्ररीत घेऊन जातात आणि रिसर्च करण्यासाठी म्हणून त्याला वेगवेगळी पुस्तकं देतात. जी पुस्तकं वाचल्यानंतर त्याला लाईट कशी तयार करायची याचा शोध लागतो. त्या गावात सभा नेत्याची आलेली असते आणि गावचा मुखिया उभा राहून आपल्या गावच्या वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्याबद्दल बोलत असतो. त्या मागण्यामध्ये बोलत असताना बाउन्सर असतात, ते त्याला घेऊन जातात आणि मुखियाला खूप बेदम मारहाण करतात. सगळी सभा उधळून लावली जाते आणि सगळेजण पळापळ होते. मुखियाचा त्यामध्येच मृत्यू होतो. गावात खूप वाईट वातावरण असतं की आता आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. आपली सगळ्यांची शेती संपलेली आहे आणि आता कसं जगणार सगळे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि फारच कमी शेत कसं तरी आलेलं असतं की जेणेकरून जे पीक आलेलं असतं मक्याचं त्याच्यात 1-2 महिनेच जगू शकतात अशी अवस्था होती. त्यांना आता वर्षभर कसं जगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढं उभा राहिलेला असतो की आता काय करायचं, कसं जगायचं आणि याच्यावर काही उपाय आहे का, याच्यावर सगळेजण विचार करत असतात. मग ते म्हणतात आपण एक वेळ जेवण करूया. कोण म्हणतं मी एकदाच नाश्ता करेन. आई म्हणते नाही मी संध्याकाळचं फक्त एकदाच जेवण करेन. असं करून आपल्याला वर्षभर ते पुरवता येईल. विल्यमचे जे वडील असतात ते घरावरचे पत्रे विकून त्यातनं काही पैसे येतील का म्हणून प्रयत्न करण्यासाठी ते विकायला जातात. त्यावेळेला त्यांना एका विरुद्ध पार्टीचे लोक त्यांचे भेटतात की त्यांना असं वाटतं की ह्या विरुद्ध पार्टीच्या लोकांच्या बरोबर मी जर गेलो तर ते काहीतरी मला मदत करतील आणि तो त्यांच्या टेम्पोमध्ये बसून तो शहरात जायचा निर्णय घेतो. इथं शाळेमध्ये त्याला बोललं जातं की तू कसं काय, तुला फी भरलेली नाहीच आणि मग कसं काय तू बसतोयस म्हणून त्याला शाळेतून हाकललं जातं. आणि त्याला खूप वाईट वाटतं की मला पैसे नसल्यामुळं मला भरता येत नाही. त्याच वेळेला एका पक्षाकडून त्यांना धान्य येतं जे कमी भावामध्ये विकत मिळत असतं. सगळेजण आपले साहित्य घेऊन धान्य आणायला जातात आणि त्यावेळेला मात्र विल्यमचे पप्पा तिथं नसतात. त्यामुळे विल्यमच ते साहित्य सायकल घेऊन कसं तरी जातो आणायला. लहान बाळ असल्यामुळे आईला जाता येत नसतं. इथं विल्यमच्या बहिणीनं असं ठरवलेलं असतं की नाही ह्या घरात आता आपल्याला खायला मिळत नाही तर मी निघून जाईन. त्याच वेळेला घरात दरोडा पडतो आणि घरातलं सगळं साहित्य लुटून नेलं जातं कारण विल्यमचे पप्पा घरात नसतात. आणि विल्यमसुद्धा जिथं जातो तिथं सुद्धा खूप गोंधळ दंगा सुरू असतो. तो कसा तरी गोडाऊनमध्ये आत घुसतो आणि काही थोडंसंच धान्य तो मके जे आहेत ते घेऊन येतो. घरी जेव्हा त्याचे वडील येतात त्यावेळेला त्यांना कळतं की आपलं सगळं धान्य वर्षभराचं जे 2 महिन्याचं होतं तेही लुटून नेलेलं आहे. आता आपण कसं जगणार असा सगळ्यांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. हा आपल्या कुत्र्याला घेऊन विल्यम गेलेला असतो आणि त्याला असं वाटतं की आता हा कुत्रा कसा जगणार, ह्याला खायला कसं मिळणार. मग तो आपल्या खाण्यातला काही भाग त्या कुत्र्याला देत असतो. इथं विल्यम आणि त्याचं कुटुंब फार हालाकीचं जीवन जगत असतं. फार कमी अन्न खाऊन ते जगत असतात. 1-1, 2-2 दिवस जेवत नसतात अशी अवस्था आहे. मुठभर धान्य
खायचं असं त्यांचं सुरू असतं. आता ह्या दारिद्र्यातून ह्याच्यातून कसं काय आपल्या कुटुंबाला बाहेर काढायचं हा विल्यमच्या मनात प्रश्न सुरू असतो. त्याच वेळेला त्याची बहीण ही घर सोडून निघून गेलेली असते आणि बहीण जात असताना मात्र विल्यमनं तिला मागणी केलेली असते की मला सरांचे डायनामाईट सायकलचे पाहिजेत. त्यात तिनं आणून दिलेले असतात आणि ती निघून गेलेली असते. ते डायनामो घेऊन आपल्या मित्रांच्या समोर विल्यम जातो आणि म्हणतो चला आपण लाईट तयार करूया. आणि त्या डायनामोचा वापर करून तो त्यातून काय काय करू शकतो याचा विचार करत असतो. त्यांचे जे साहित्य असतं त्याच्यापासून एक पवनचक्की छोटी तयार केली जाते आणि डायनामो वापरून त्या पवनचक्कीच्या साहाय्यानं ते रेडिओ सुरू करतात. आणि रेडिओ सुरू करतात मग त्याचे मित्र सगळेजण माघारी जातात आणि तो आपल्या वडिलांना जाऊन ते दाखवतो की आपण जर हे बघा मी रेडिओ सुरू केलेला आहे. ह्या पवनचक्कीच्या साहाय्यानं मी हा रेडिओ सुरू केलेला आहे. हे पाहिल्यानंतर वडिलांना आश्चर्य वाटतं आणि तो सांगतो की आपण जर असं मोठं बनवलं तर आपल्या गावातल्या लाईटची समस्या निघून जाईल आणि आपल्याला ह्या विहिरीतलं पाणी काढून आपल्या शेताला देता येईल आणि आपल्या सगळं दारिद्र्य निघून जाईल. पण वडील म्हणतात त्यांचा त्याच्यावर विश्वास नव्हतो. म्हणतात की काय तू हे खेळणं घेऊन आला आहेस, या खेळण्यानं काय होणार आहे, असं चल शेतात माझ्याबरोबर काम कर. आणि त्याला शेतात काम करावं लागतं वडिलांच्या सोबत. पण त्याच्या डोक्यात ती कल्पना असते. त्याच्या मित्रांना तो सांगतो. मित्रही म्हणतात की हे असं केलं तर होऊ शकतं, पण सांगणार कोण, समजावून सांगणार कोण, असा ह्याच्या वडिलांना हा मोठा प्रश्न असतो. आणि सगळे मित्र मिळून विल्यमच्या वडिलांना समजावण्यासाठी येतात. त्यांना सांगतात की आपण असं केलं तर होईल, पण ते ऐकून घ्यायला तयार नसतात. सगळ्यांना हाकलून लावतात. आणि त्यानंतर विल्यमचा जो आवडता कुत्रा असतो त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर तो खूप दुःखी होतो आणि विल्यमची आई बघते की हळूहळू त्यालाही खाणं न मिळाल्यामुळे तो मरून गेलेला आहे. माझी मुलगी अन्न नाही काही नाही म्हणून निघून गेली घरातून, आणि जर माझ्या मुलाला काय झालं तर आपण कसं करायचं. तुम्ही त्याचं ऐका, त्याच्यावर विश्वास ठेवा, तो म्हणतोय ते करून द्या, असं सांगितल्यानंतर विल्यमचे वडील त्याला म्हणतात की मी तुझ्या सोबत आहे, चल. आणि ते जातात. सायकलीच्या जे चक्र असतं ते कापून आणतात. सगळ्या गाव मिळून ते काम करायला तयार होतो. वेगवेगळ्या बॅटऱ्या जोडल्या जातात आणि त्या बॅटऱ्या जोडून झाडं तोडून त्या झाडांपासून मोठीच्या मोठी पवनचक्की तयार केली जाते. जे सायकलचं चाक जोडून त्याच्यावरती तयार केलेली होती. एका विहिरीमध्ये त्यांच्या पाईप टाकलेली होती आणि त्या पाईप वर काढून ते ज्यावेळेला त्यातून पाणी येऊ लागतं पवनचक्की फिरवून, त्यावेळेला तो वॉटर पंप जो सोलर नाही ज्या पवन ऊर्जेवर चालणारा वॉटर पंप त्यानं तयार केलेला असतो. त्या वॉटर पंपमुळं त्या गावातली पाण्याची समस्या सॉल्व होते. अशा अनेक छोटे छोटे पवनचक्की तयार करून ते पाणी बाहेर काढतात. आणि एक 13 वर्षाचा मुलगा गावाची सगळी विजेची समस्या, लाईटची समस्या घालवतो. तो पाण्याचा प्रश्न सोडवतो आणि सगळ्यांच्या अन्नाचाही प्रश्न सोडवतो. सगळ्या गावाला सुखी करून दाखवतो. आपल्या शेजारच्या गावांनाही तो आदर्श, एक प्रेरणा मिळते. या मालवीयन असणारा हा आफ्रिकन मुलगा, ज्याचं सगळ्या आफ्रिका लोकांना अभिमान वाटतो. तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा.